मैत्रिणींनो, हिवाळ्यामध्ये खूप वेगवेगळ्या भाज्या मिळतात. ताज्या भाज्या अगदी छान वाटतात आणि त्यातच एक छान भाजी जी मिळते ती म्हणजे मुळा. खरं तर मुळा बऱ्याच जणांना आवडत नाही. आपण याचे पराठे केले असतील, पण कधी पुरी बनवून बघितली आहे का? चला मग आज आपण पुरी बनवूया. ही चविष्ट आणि चटपटीत पुरी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. मुळे घेतले, त्याला साल काढून घेतली आणि बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे. याचं पाणीसुद्धा मी काढलेलं नाही आहे. आणि त्यानंतर आपल्याला बाकी साहित्य टाकून याची कणिक मळून घ्यायची आहे. पण महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण गव्हाचं पीठ किंवा मैदा नाही घालणार आहोत, तर यामध्ये आपण रवा आणि तांदूळाचं पीठ घालणार आहोत. जे स्क्रीनवर साहित्य दिसतं आहे ते सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि तांदूळ पीठ घातल्यानंतर जरा बेतानीच पाणी घालून ही कणिक आपल्याला मळायची आहे. कारण मुळ्याला थोड्या वेळाने स्वतःचं पाणी सुटतं, तर जी आपण कणिक मळणार आहे ती सैल होऊ शकते. त्यामुळे पाणी जरा बेताने घालायचं आहे. आपली कणिक मळून झालेली आहे. तेल लावून छोटे छोटे त्याचे बॉल्स बनवून घ्यायचे आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी फार पातळ किंवा जाड नको, बेताने व्यवस्थित लाटायची आहे आणि त्यानंतर गरम तेलामध्ये दोन्ही बाजूने खरपूस छान तळून घ्यायचं. ह्या चटपटीत पुऱ्यांसोबत तुम्ही लोणचं, चटणी किंवा सॉस पण खाऊ शकता. मी बटाटा आणि टमाट्याची भाजी बनवली होती. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्ही बनवून बघा आणि कशी वाटली ते नक्कीच सांगा.